प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा संतांचा अलौकिक महिमा प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय सद्गुरु जोग महाराज या सर्व संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपलं हे वारकरी बाल सुसंस्कार शिबिर तथा कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्यातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्री गुरु बाबांनी आणि पवन महाराजांनी माझ्याकडे दिली, त्याबद्दल या सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. केळवतकर मंडळी ऐकताय ना? अभंग कुणाचा आहे? तुकोबरायांचा आहे. आता मात्र विनंती पात्र तुम्हाला एकच आहे, ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला टाळी वाजवायला मात्र आळस करायचा नाही. आळस करायचा नाही. लग्नात एखाद्या गायकीने जर गाणं म्हटलं तर तुम्ही कशा टाळ्या वाजवता, तसं इथं भजन चालू झालं की मस्त टाळ्या वाजवायचे बरं का. आळस मात्र करायचा नाही. आळस केल्यानं काय होतंय मी तुम्हाला सांगून जाईन. पहा, असं केळवत सारखं एक गाव होतं. कसं? केळवत सारखं. आणि केळवत सारखं एक गाव होतं. त्या गावात एक माता माऊली होती आणि त्या माता माऊलीने असेच उन्हाळ्याचे दिवस आणि त्या माता माऊलीनं तिचं पोरगं काय केलं, शेतामध्ये नेलं. पुढं तुमच्याकडे शेतच म्हणतात ना, का वावर म्हणते? हां. आणि मग शेतात नेलं, वावरात नेलं. आता पहिल्यांदाच नेलं त्या पोराला, छोटं पोरग, आणि वावरात नेलं. आणि वावरात नेल्याच्या नंतर त्याची आई ती कामाला लागून गेली, खुरपायला म्हणा काही काम म्हणायला. आणि हे पोरग इकडं उन्हातानाचं खेळत बसलो. खेळता 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 दुपार झाली. दुपार झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या बाया जेवण्याकरता एका ठिकाणी झाडाखाली मस्त बसल्या. यांची जेवण चालू झाले. इकडं ते पोरग खेळतं खेळतं कटाळलं आणि त्याला अचानक काय आली? सू आली. काय आली? सू आली. ते पोरग धावत त्याच्या आईकडे आलं. आई आई म्हणे, काय रे बाळ्या? म्हणे मला सू आली. काय आली म्हणे? सू आली. त्याची आई म्हणे, बाळ्या अरे येड्या तसं म्हणू नाही. अरे काय करा? म्हणे मग काय म्हणू? अगं सूस आली असं म्हणू नाही. आणि मग त्याच्या आईनं काय केलं, ते जरा कानामागच टाकलं. ते पोरग नाईलाजानं पुन्हा खेळण्यामध्ये गुंगून गेलं. पुन्हा 5 मिनिटांना आलं, आई मला सू आली. त्याच्यानंतर त्याच्या आईने त्याला कानाखाली मारले. अरे बाळा तुला सांगितलं ना तसं म्हणायचं नाही. म्हणे काय? सू आली असं म्हणू नाही. आता ते बारकं पोरग त्याला काय मालूम. आणि मग त्याच्या आईने त्याला सांगितलं, सू आली की काय म्हणायचं? गाणं आलं गाणं. काय? गाणं आलं गाणं असं म्हणायचं. म्हणे काय म्हणायचं बाळ्या? गाणं आलं गाणं. आणि मग त्या पोराच्या डोक्यात ती फिट झालं की सू आली की काय म्हणायचं? पोरं काय म्हणायचं? तुम्ही घरी तसंच म्हणजा. मग गाणं आलं ते त्याच्या डोक्यात फिट झालं. मग ते पोरग पुन्हा 5-10 मिनिटांना आलं. आई हा मला गाणं आलं गाणं. ते म्हणे, त्याची माय म्हणते गाणं आलं का? जाय मग कर तिकडं वय. ते पोरग गेलं. त्याचा कार्यक्रम आटपून डबल खेळण्यामध्ये गुंग झालं. पण ते दिवसभर उन्हातानात खेळ पोरग त्या बाईनं घरी आणल्याच्या नंतर ते पोरग त्या दिवशी लवकर झोपी गेलं. पण अचानक ते बापाजवळच झोपी गेलं. मायजवळ न झोपता बापाजवळ झोपी गेलं. आणि मग बापाजवळ झोपी गेल्याच्या नंतर रातच्या 1:30-2 वाजता पुन्हा त्याला काय आलं? काय आलं? गाणं अशा प्रकारचं आलं. ते त्याच्या बापाला उठवतो, ओ पप्पा. आता जवळ कोण नाही. ओ पप्पा, ओ पप्पा, अहो गाणं आलं. त्याच बाप मध्ये काय बाळ्याला गाणं काय बताळू राहिलं काय म्हणे येडे? अहो पप्पा मला गाणं आलं. गाणं आलं येड्या, बताळू राहिला. झोप म्हणे तू. कायचं गाणं आलं? दिवसभर गाणे म्हणतो, रातचे गाणं आलं गाणं आलं करतो म्हणे. झोप. आणि मग असं करता करता ते बाप पोरग नाईलाजानं डबल झोपून गेलं. डबल उठलं. म्हणतो ओ पप्पा, अहो गाणं आलं. म्हणतो बाळ्या आता कानाखाली ठेवून देईन.
लवकर झोप बर तू. अहो पप्पा तसं नाही, खरं गाणं आलं. म्हणे नेमकं याचं खरं गाणं ऐकून घेतलंच पाहिजे आपण. काय का होईना गाणं ऐकून घेऊच. आणि मग त्याचा बाप म्हण, बाळ्या तुला गाणं आलं का, सांग माझ्या कानात. काय गाणं आलं का, सांग माझ्या कानात. मग त्या बापाच्या कानात त्या पोरानं काय सांगितलं, तुम्ही घरी करून पाहू नका रे बाप्पा हो. विठाला 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 विठाला. एवढा त्याच्या बापानं उठायचा आळस केला. रातच्या 1:30-2 वाजता रुद्राभिषेक झाला का नाही. म्हणून आळस मात्र कोणी करू नका बरं का. असो, अभंग कुणाचा आहे माता माऊली? अभंग हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचा अलौकिक महिमा प्रतिपादन करतात. आता संत महात्मे या भूतलावर येतात आणि भूतलावर आल्याच्या नंतर ते तुमच्या आमच्या मध्येच राहतात. तुमच्या आमच्या सारखेच दिसतात, आपल्यासारखेच बोलतात. मग तुम्ही म्हणाल का हो महाराज, ते आपल्यामध्येच राहतात, आपल्यासारखे दिसतात, मग संत आणि आपण एक आहोत का? तर नाही. संत महात्मे आणि तुम्ही आम्ही जरी दिसायला सारखे दिसत असलो तरी संत महात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा फरक आहे. विठ्ठल 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 हो. ते संत आणि आपण जरी सारखे दिसत असलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय आहे, तर फरक आहे. नदीपासून जरी समुद्र बनत असला तरी नदी म्हणजे समुद्र नाही. आणि दगडापासून जरी नंदी बनत असला तरी दगड म्हणजे नंदी नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवते जगा मानसा सारखे. म्हणून संत महात्मे आणि तुम्ही आम्ही जरी दिसायला सारखे दिसत असलो तरी संत महात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुकोबराय म्हणतात की पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोन्हीचे संसाठी करू नये. पृथ्वीच्या पोटातून हिराही तयार होतो आणि गारगोटी सुद्धा तयार होते. ते दिसायला दोन्ही सारखे दिसतात, परंतु दोघांची किंमत एक होती का? तर नाही. तसंच तुकोबराय म्हणतात ते संत महात्मे आणि तुम्ही आम्ही जरी दिसायला सारखे दिसत असलो तरी त्या संत महात्म्यांमध्ये आणि आपल्यामध्ये जमीन आसमानचा अशा प्रकारचा काय आहे, तर फरक आहे. विठ्ठल 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 हो. एक दृष्टांत सुद्धा मी आपल्याला सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका. एक काशीचा विद्वान पंडित, कुठला काशीचा, केळवतचा का नाही, काशीचा विद्वान पंडित. आणि तो काशीचा विद्वान पंडित त्याने भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये काय मांडलं, अनुष्ठान अशा प्रकारचं मांडलं की भगवान शिवशंकर मला प्रसन्न व्हावेत आणि माझ्या आत्मउद्धाराचा मार्ग त्यांनी मला सांगावा, त्याच्याकरता त्यांनी ते अनुष्ठान मांडलं. अनुष्ठान मांडल्याच्या नंतर भगवान शिवशंकराचा तो जप करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा तो जप करू लागला. आणि मग काही कालावधीनंतर भगवान शिवशंकर त्याला प्रसन्न झाले. आता ते भोळं दैवत आहे, शिव भोळा चक्रवर्ती. आम्ही असं ज्या ठिकाणी म्हटलं शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, असं ते प्रमाणे. मागच्या एका गायकानं म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती, त्याची पाय माझी चुलती. आणि मग ते भोळं असणार ते दैवत ते त्याला प्रसन्न झालं. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या काशीच्या विद्वान पंडिताला भगवान शिवशंकर म्हणू लागले, बोल तुला काय पाहिजे, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, बोल काय पाहिजे तुला. त्यावेळेस तो काशीचा विद्वान पंडित म्हणू लागला, अहो महादेवा, मला बाकी काहीच नको, मला फक्त माझा आत्मउद्धार करून घ्यायचा आहे आणि त्या आत्मउद्धाराचा मार्ग तुम्ही मला सांगा. त्यावेळेस भगवान शिवशंकर म्हणू लागले, ऐक मी सांगतो तसं करशील का? म्हणले हो. मग ऐक, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक केंदूर गाव आहे, त्या गावामध्ये एक कान्होपाटक नावाचे काय आहे, तर महान संत आहे. कोण? कान्होपाटक. कान्होपाटक नावाचे महान संत आहे. त्यांच्याकडे तू जा, ते तुझा आत्मउद्धार करतील. आणि मग सांगितल्याप्रमाणे हा केंदूरला येण्याकरता निघतो. सकाळी सकाळी त्या गावामध्ये येतो
आणि आल्याच्या नंतर कानोपाटकांचं घर माहीत नसल्यामुळे तो काही तिथल्या वारकरी लोकांना काही लोकांना विचारतो की हो दादा कानोपाटकांचं घर कुठे आहे, कानोपाटकांचं घर कुठे आहे. त्यावेळेस ती लोक म्हणू लागली ऐका, ज्या घरावर भगवी पताका आहे, काय ज्या घरावर भगवी पताका आहे, ज्यांच्या दारामध्ये तुळशी वृंदावन आहे, ते त्या कानोपाटकाचं काय म्हटले घर आहे. आणि मग ती निशाणी सांगितल्याप्रमाणे हा काशीचा विद्वान पंडित थोडा समोर आला. आल्याच्या नंतर त्याला भगवी पताका दिसली, दारामध्ये तुळशी वृंदावन अशा प्रकारचं दिसलं. आणि मग तो त्या ठिकाणी आला तर कानोपाटक बाहेरच बसलेले होते अंगा खांद्यावर त्यांची नातवंड खेळवत. आणि मग हा काशीचा विद्वान पंडित त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर तो विद्वान पंडित म्हणू लागला अहो कानोपाटकांचं घर हेच का. त्यावेळेस कानोपाटक म्हणू लागले हो याच देहाला कानोपाटक म्हणतात. काय म्हणायला लागले, याच देहाला कानोपाटक म्हणतात. त्यावेळेस तो काशीचा विद्वान पंडित त्या कानोपाटकांकडे पाहून मनात विचार करू लागला की अरे आपल्याला भगवान शिवशंकरांनी सांगितलं होतं की मोठे विद्वान संत आहे, महात्मे, तू त्यांच्याकडे जा, ते तुझा आत्मउद्धार करतील. आणि मला सुद्धा असं वाटलं होतं की सकाळची वेळ आहे, सकाळची वेळ आहे म्हणून नित्यनेमाची पूजा करत बसले असतील, पारायण करत बसले असतील. परंतु इथं आलो आणि पाहतो तर काय खुशाली अंगा खांद्यावर त्यांची नातवंड खेळवत आहे. हे कशाचे साधू, हे कशाचे संत म्हटले. जाऊ द्या आपण माघारी गेलेलंच बरं. आणि मग तेवढ्यात तो विद्वान पंडित माघारी फिरला. तेवढ्यात कानोपाटकांनी आवाज दिला, ओ कुठं निघालात परत माघारी, मला तुम्ही विचारलं ना कानोपाटकांचं घर. अहो मीच आहे कानोपाटक, हेच माझं घर आहे म्हणले. तुम्ही कानोपाटक? अहो म्हणले हो मीच कानोपाटक. का काय झालं. त्यावेळेस तो काशीचा विद्वान पंडित म्हणू लागला अहो मला भगवान शिवशंकरांनी सांगितलं की मोठे संत आहे कानोपाटक नावाचे, त्यांच्याकडे तू जा आणि त्यांच्याकडे जाऊन तुझा आत्मउद्धार करून घे. आणि मला वाटलं होतं सकाळची वेळ आहे म्हणून तुम्ही पारायण करत बसले असतील, नित्यनेमाची पूजा करत बसले असतील, परंतु तुम्ही खुशाल अंगा खांद्यावर मुलं खेळवताय. तुम्ही कशाचे साधू, कशाचे संत. असं म्हटल्यावर कानोपाटक म्हणू लागले अहो मी अंगा खांद्यावर मुलं खेळवतो म्हणून साधू नाही का, अंगा खांद्यावर नातवंड खेळवतो म्हणून संत नाही का. म्हणले करू का. म्हटले काय, ही माझ्या अंगावरची मुलं या समोरच्या आडामध्ये टाकून देऊ का. आड कळतो ना आजी, समोरच्या आडामध्ये टाकून देऊ का. समोरच्या आडामध्ये टाकून देऊ का म्हटल्याच्या नंतर कानोपाटकांनी त्या अंगा खांद्यावरची मुलं घेतले आणि त्या समोरच्या आडामध्ये त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर मग कानोपाटक त्या काशीच्या विद्वान पंडिताला म्हणू लागले हो पंडितजी आता झालो ना मी साधू, आता झालो ना मी संत. त्यावेळेस तो काशीचा विद्वान पंडित म्हणू लागला अहो कशाचे तुम्ही साधू, कशाचे तुम्ही संत, तुम्ही बाल हत्यारी आहात. म्हणले काय बाल हत्यारी आहात. अहो तुम्ही स्वतःच्या लेकराचा जीव घेण्याकरता माग पुढचा विचार केला नाही, दुसऱ्याच्या लेकराचा काय विचार करसाल. अहो तुम्हाला सुतूक पडलं, तुम्ही स्वतःची लेकरं त्या ठिकाणी मारली, काही वाटतं का तुम्हाला. त्यावेळेस कानोपाटक म्हणू लागले बरं जाऊ द्या, तुम्ही माझी एवढी कीर्ती ऐकून एवढं लांबून आला, इथपर्यंत आलात, निदान गरीबाच्या घरचे 2 घास जेवण तर करा. काशीचा विद्वान पंडित म्हणला 2 घास जेवण काय, थेंबर पाणी सुद्धा मी तुमची इथलं पिणार नाही. काय थेंबर पाणी सुद्धा मी तुमची इथलचं पिणार नाही. अहो तुम्हाला सुतूक पडलं, सुतकातलं काय आम्हाला चालतं का. असं त्यावेळेस तो पंडित, तो काशीचा विद्वान पंडित म्हणू लागला. आणि मग कानोपाटक म्हणू लागले अरे 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 आपल्यामुळे एक ब्राह्मण उपाशी जातोय, तेही आपल्या दारातून उपाशी जातोय. त्यावेळेस काशी ते कानोपाटक म्हणू लागले महाराज एक करू का. म्हटले काय हो. काय नाही, जी मुलं मी या समोरच्या आडामध्ये टाकली ती मी पुन्हा वरती बाहेर काढू का. म्हणे कसं काय. म्हणे तुम्ही पाहता. मग त्यावेळेस जसं की एखाद्या आजीबाईनं अंगणात बसावं आणि घरातून आपल्या नातवाला आवाज द्यावा की ए बाळ्या लवकर बाहेर ये,
तसा त्या ठिकाणी त्या कानोपाटकाने आवाज दिला के पोरांनो लवकर बाहेर या, हा बुवा आपला इथून उपवाशी जातोय. महाराज सज्जना हो, त्याच क्षणी आवाज दिला बरोबर एक एक मुलगा बाहेर आला आणि पुन्हा त्या कानोपाटकाच्या अंगा खांद्यावर खेळू लागला. माझं सांगण्याचं तात्पर्य मला एवढंच आहे की अंगा खांद्यावर खेळवण्या इतकी ज्याच्याकडे आसक्ती आहे, अंगा खांद्यावर खेळणारी मुलं विहिरीत टाकण्याची ज्याच्याकडे अनासक्ती आहे आणि विहिरीतून जिवंत मुलं काढण्याची ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे त्यांना संत म्हणतात. कोणाला? त्यांना संत म्हणतात. म्हणून संत हे तुमच्या आमच्या सारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि अशा संत महात्म्यांचं जर दर्शन संगत जर आपल्याला लाभली तर आपल्या जीवनाचं काय होईल? सोनं अशा प्रकारचं होईल. ज्या दिवशी आपल्याला संतांचं दर्शन होईल तो दिवस आपल्यासाठी काय आहे तर धन्य आहे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला अनंत जन्मीचा शिन गेला अनंत जन्मीचा शिन गेला अनंत जन्मीचा. धन्य धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. हो, ज्या दिवशी आपल्याला संतांचं दर्शन होईल तो दिवस सुद्धा आपल्या काय आहे तर धन्य आहे. एवढंच नाही, ज्या दिवशी होईल तो दिवस धन्य, ज्या वेळेला होईल ती वेळ सुद्धा आपल्यासाठी काय आहे धन्य आहे. धन्य ही आनंदाची सापड आली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा मळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. ज्या दिवशी होईल तो दिवस धन्य, ज्या काळात होईल आपलं ज्या वेळेला होईल ती वेळ सुद्धा धन्य. आणि याही पुढे जाऊन निळोबाराय म्हणता ज्या काळात होईल तो काळ सुद्धा काय आहे तर धन्य आहे. धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडवितो. म्हणून ज्या दिवशी होईल तो दिवस धन्य, ज्या काळात होईल तो काळ धन्य आणि ज्या वेळेला होईल ती वेळ सुद्धा काय आहे धन्य आहे. म्हणून माता माऊली एक सांग का, जीवनात दुसऱ्याचं दर्शन हो अथवा ना हो, दुसऱ्याची संगत घडो अथवा ना घडो, पण जीवनामध्ये संतांचं दर्शन, संतांची आणि चांगल्याची संगत मात्र आपल्या जीवनात घडली पाहिजे. तुम्ही म्हणाल का हो संगत घडली पाहिजे, संगत घडली, अहो संगतीवरच खरा अवलंबून आहे. आपण जशाच्या संगतीमध्ये जाऊ तसे आपले काय होत असतात तर आचार विचार त्या ठिकाणी होत असतात. आता मला सांगा, तुमच्या घरचे मुलं, आजी तुमच्या घरचे मुलं ह्या संस्थेतल्या मुलांसोबत जर 8-10 दिवस राहिले, थोडाफार तर बदल होईल का नाही? थोडाफार. आणि तेच पोरग दारुड्या संग्रह द्या, दुसऱ्या दिवशी जर नाही ते घरात बाटली घेऊन आलं तर काय गोष्ट. म्हणून संगत जर नेहमी चांगल्याची असली पाहिजे, संगत जर आपली चांगली असेल तर आपल्या आचार विचार त्या ठिकाणी ठरत असतात. आपण जशाची संगत करू तसे आपले आचार विचार ठरतात. चांगल्याची संगत केली तर चांगलेच आचार विचार ठरतात आणि वाईटाची संगत केली तर वाईटाचेच घडतात. म्हणून चांगल्याची संगत घडावी म्हणूनच काय बाल सुसंस्कार शिबिर आहे. नाही तर आजकालचे पोरायचं सांगायचं म्हटलं तर काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. एक पोरगा असं शाळेत गेलं, कुठं गेलं आजी? शाळेत, घरी नाही, शाळेत गेलं. आणि शाळेत गेल्याच्या नंतर शाळा बिळा भरली, शाळा बिळा भरल्याच्या नंतर पाठ झाला, तास झाले आणि मग मधली जेवणाची सुट्टी झाली. कोणती? जेवणाची सुट्टी झाली. जेवणाची सुट्टी झाल्याच्या नंतर सगळे पोरं वर्गाच्या बाहेर गेले आणि एक जे पोरग होतं ते वर्गातच थांबलं थोड्या वेळ. आणि वर्गात थांबल्यावर कसं म्हणतं मास्तरला, हो सर, ते जरा वात्रट म्हणजे, हो सर तुम्ही आज डबा नाही आणला का? काय तुम्ही आज डबा नाही आणला का? म्हणे काय झालं? म्हणे बाळा घाई घाई काय झालं, मी आणायचंच विसरलो. काय घाई घाई
आणायचं विसरलो. म्हणे बरं जाऊ द्या, काही हरकत नाही. तुम्ही काय करा, माझा डबा घ्या म्हणे आजचे दिवस. काय म्हणले ते? माझा डबा घ्या म्हणे. बरोबर, माझा डबा घ्या म्हणे. मग त्या सरच्या मनामध्ये विचार आला, काकू की मी तर याचा डबा घेईल. म्हणले का रे बाळ्या, मी तुझा डबा घेईल म्हणले, तुझा डबा खाईल, पण तुझ्या आईने जर विचारलं, ऐका बरं का माता माऊली, नीट ऐका, कदाचित आपलं पोरगा असं ना करू. जर तुझ्या आईने विचारलं की बाळ्या डबा खाल्ला का, तू हो म्हणशील. बाळ्या आज डबा कोणा खाल्ला, तू काय सांगशील रे बाळ्या? त्याचं काय म्हणे सर, मी सांगून देईन कुत्र्यानं खाल्ला. काय, कुत्र्यानं खाल्ला. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, आपले मुलं चांगल्याच्या संगतीत ठेवा, उज्ज्वल होतील तुमची मुलं. 10 दिवस असं उत्कृष्ट अशा प्रकारचं या ठिकाणी शिबिर आहे. आणून घाला, चांगल्याची संगत त्या ठिकाणी तुम्हाला लाभल. म्हणून बेवड्याची संगत केली तर बेवडाच होईल, आणि आमच्या या साधक मंडळीची जर संगत केली तर जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये इतर कोणाचं दर्शन हो नाही अथवा ना हो, कुणाचा फोन येऊ अथवा ना येऊ, पण संतांचं दर्शन, संतांची भेट, संतांची संगत, चांगल्या माणसाची संगत ही आपल्या जीवनात लाभली पाहिजे. आता हे पोरं यायला चांगले पोरं असो, चांगला असा संस्थेतला मुलगा असला की त्याला पटत नाही. हा, दुसरे टुकार भेटू द्या, त्याच्या संगतीत ते दिवसभर राहतील. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, आपण जेवढं होईल तेवढं चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात की ज्या दिवशी होईल तो दिवस धन्य, ज्या वेळेला होईल ती वेळ धन्य, ज्या काळात होईल तो काळ सुद्धा धन्य. असं ज्यावेळेस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, त्यावेळेस काही साधक मंडळी तुकोबारायांना म्हणतात, का हो तुकोबाराया, केव्हाच तुम्ही सांगताय की संतांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे, संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे, चांगल्याची संगत आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. मग का हो तुकोबाराया, आम्ही हे मान्य करतो की संतांची संगत, संतांचं दर्शन आमच्या जीवनात घडो आणि घडावं. बरं, त्यांचं दर्शन, त्याची संगत जर आमच्या जीवनामध्ये झाली तर का हो तुकोबाराय, आम्हाला काही लाभ प्राप्त होईल का? काही लाभ प्राप्त होईल का? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, त्यांचं जर दर्शन, त्यांची संगत जर तुम्हाला लाभली ना, काय लाभ प्राप्त होईल? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जाती, 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 तुका म्हणे जाती. हा, तुका म्हणे जाती, 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 तुका म्हणे जाती. हो ताप दरोष ने विश्रांती, ताप दरोष ने विश्रांती, मुके अमृत ताची वाणी, मुके अमृत ताची वाणी.